खरं सांगतो आराध्या, जे काही घडलं ते मी माझं इन्स्टिंक्ट फॉलो केलं म्हणूनच घडलं. माझ्या मनात परस्पर विरोधी भावनांचा जो कल्लोळ माजलाय त्यात अडकून राहिलो असतो तर एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला असता. आणि असं झालं असतं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो. तो मेसेज मिळूनही मी जर तिथे गेलो नसतो तर खूप मोठी चूक झाली असती ग. आणि ती चूक कधीही दुरुस्त करता आली नसती. आराध्या, मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही, कधीच बोलू शकत नाही. का कोणाच ठाऊक, पण मला आतून अशी एक अनामिक ओढ वाटत होती. असं वाटत होतं की मी जाऊन ताराला वाचवायलाच हवं. मी तिथे पोहोचेपर्यंत सतत वाटत होतं की काही करून हा मेसेज खोटा असावा. पण दुर्दैवाने तो खरा होता. पण सुदैवाने मी तिथे वेळेत पोहोचलो. माझं कर्तव्य मी पार पाडलं आणि त्याचं समाधान मला मिळालं. मी बरोबर वागलो ना आराध्या? श्रेयस, मामा बरं झालं आलास. मी फोनच करणार होतो तुला. तिकडनं मी गेल्यावर काय झालं? त्यांना आपली कॉन्सेप्ट नीट समजवली का? हो श्रेयस, काळजी करू नको. तू जरी तिथे नसलास तरी तुझं पॉवरफुल प्रेझेंटेशन माझ्यासोबत होतं. त्यांना दाखवलं, त्यांना खूप आवडलं. ते तुझ्याबरोबर एक मीटिंग करतील आणि डन करतील. पण श्रेयस, आपल्या ह्या प्रोजेक्टपेक्षाही जास्त भारी काम केलेस तू. आज पुन्हा पाहायला मिळालं. आपला खरा श्रेयस परत आलाय असं सगळ्यांनी म्हटले रे. नाही श्रेयस, नजर चोरू नकोस. मला कळतंय तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते. आणि ते खरंय, स्वाभाविक आहे. पण श्रेयस, तू तारापासून आणि ह्या जगापासून हे सगळं का लपून ठेवतोयस रे? का कठोरपणाचा मुखवटा लावून त्यामागे दडून बसलायस? हे बघ श्रेयस, ताराबद्दल प्रेम वाटणं, काळजी वाटणं म्हणजे आराध्याबद्दल प्रतारणा होत नाहीये श्रेयस. अरे अशी कोणती मुलगी आहे जी स्वतःचं अस्तित्व बाजूला सारून वेगळ्या मुलीचं आयुष्य जगेल? हे तिच्यासाठी खूप मोठं अग्निदिव्य होतं. श्रेयस, तारा फक्त तुझा जीव वाचावा म्हणून इथे आली होती. याची जाणीव ठेव. आणि याची जाणीव जर तुला होत असेल ना तर मोकळ्या मनाने मान्य कर. नको स्वतःला त्रास करून घेऊ. मान्य कर श्रेयस. मामा, हे जे काही तुझ्या मनात आहे ना ते तू माझ्याकडून वदवून घ्यायचा प्रयत्न करतोयस. माझ्या मनात अशी कुठलीही भावना नाहीये. ताराबद्दल माझ्या मनात कुठलीही आपुलकी नाहीये. ठीक आहे श्रेयस, काळच ठरवेल. पण श्रेयस, सत्य जास्त काळ लपून राहत नाही याची तुला आठवण करून देतो. आलो. कसे आभार मानू देवा तुझे. तू माझं व्रत पूर्ण केलंस. जीवावरचं संकट टाळून नेलंस. आणि मुख्य म्हणजे तेव्हा तुझ्या श्रेयसच्या काळजाला पाझर फुटायला सुरुवात झाली. अगं, ऐन वेळी मीटिंग अर्धवट टाकून तुझ्यासाठी धावत आला तो. आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझा जीव वाचवला त्याने. नाही, श्रेयस काही म्हणू देत की आमचं नातं कोरडं आहे, शुष्क आहे, पण प्रत्यक्षात त्यानं जे काही केलंय ते प्रेम नाही तर काय आहे? आजी, त्याने त्या अटी मागे घेण्याचं काही कारण देऊ देत, पण मला माहितीये ना त्याच्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आहे. आणि तो हे एक दिवस मान्य करेल बघा सगळ्यांसमोर. हो, तुझा हा विश्वासच त्याला तसं करायला भाग पाडेल बघ.
पण तारा, प्रेमा इतकाच मान सुद्धा महत्वाचा असतो. आणि श्रेयस एक दिवस तुला पत्नी म्हणून मानाचं स्थान देईल की नाही बघ. पण आज जे काही घडलं ते चांगलं नाही घडलं. अजूनही मला खरं वाटत नाहीये का कोणी केलं असेल असं. अगं तुझ्या वाईटावर कोण आहे? आजी, तुम्ही नका या सगळ्याचा विचार करू आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे बघ, मी तुझ्या एवढी शांत नाही बाई राहू शकत. तू एवढी कशी ग स्थिर आहेस? इतकं भयंकर घडलं तरी पण. कारण मला माहिती आहे हे का घडलंय आणि कोणी घडवलंय. काय? मग नाही आजी, योग्य वेळ आल्यावर आणि भक्कम पुरावा हाती लागल्यावर मी या ढोंगी चेहऱ्यावरचा मुखवटा नक्की फाडून काढेन आणि श्रेयस समोर खरा चेहरा उभा करीनच. आज देवाला साक्ष ठेवून मी हा पण करते. देवी आई नक्की बळ देईल तुला. अमृता, चल लवकर लवकर हात चालव. त्या कानाकोपऱ्यात ऊन घे गेर. आणि अगं ही बेडशीट कशी आहे नीट कर बरं. धर तिकडे बेडशीट नीट कर. हा चल. आजी, काय चाललंय? हा सगळा काय प्रकार आहे? आज माझ्या अंगात उत्साह संचारलाय. आज माझ्या लाडक्या नाथ सुनेला घरात राहायची परवानगी मिळाली तिच्या नवऱ्याकडून. खऱ्या अर्थानं तुझा आज गृहप्रवेश झालाय. मग तुझी रूम स्वच्छ नको का करून घ्यायला? अमृता, हे बघ, त्या फ्लॉवर पॉट मध्ये फुलं भरून ठेव. आणि रूम फ्रेशनर कुठे आहे तो पण मार हा सगळीकडे. आजी आजी, मी काय म्हणते, मी बघते सगळं. तुम्ही नका काळजी करू आणि दगदग पण करू नका. जा बरं, तुम्ही आराम करा. बर, सगळं तुझ्या मनासारखं करून घे. आता तुझे कष्टाचे दिवस संपलेत आणि सुखाचे दिवस सुरू झाले. आज तू तुझ्या गेस्ट रूम मध्ये आहेस, पण माझी खात्री आहे लवकरच तू तुझ्या हक्काच्या म्हणजे श्रेयसच्या आणि तुझ्या खोलीत राहायला जाशील. हो आजी. करून घेशील ना नीट सगळं? हो आजी. गुड नाईट. सावकाश. हो. अमृता, इतक्या टेन्शन मध्ये काय आहेस तू? काय झालंय? श्रेयस तुला जे काय बोलला त्यामुळे दुखावली गेलीयस का? कारण तो जेव्हा तुला म्हणाला की तुझा जर या प्रकरणाशी काही संबंध असेल असं कळलं तर तुला सोडणार नाही, तेव्हापासून तुझा चेहरा उतरलाय. श्रेयस बोलला त्याचा राग आलाय का तुला? नाही हो ताई, राग कसला. आपल्या बायकोच्या जीवावर कुणीतरी उठलंय म्हटल्यावरती कोणालाही राग येणं स्वाभाविकच आहे ना. श्रेयस मला बायको मानत नाही. पण ताई, आमच्या सगळ्यांसाठी तुम्हीच श्रेयस सरांच्या बायको आहात. अहो, राग आला म्हणून नातं थोडीच तुटतं. अगं मग इतकं टेन्शन कसलं आलंय तुला? हे बघ, तू बोलू शकतेस माझ्याशी. जे काय असेल ना ते सांग. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. ताई, अहो, श्रेयस सरांनी एकदम प्रश्नांचा भडीमार चालू केला ना, त्यामुळे मी खूप घाबरले हो. आणि तेव्हा ना एक माहिती सांगायची माझ्याकडून राहून गेली आणि त्याचाच विचार करून मला खूप टेन्शन आलंय हो आणि खूप भीती पण वाटतेय. अमृता, घाबरू नकोस. तुला जे काय माहिती आहे ना ते सांग मला. ताई, मी त्या दिवशी तुम्हाला त्या व्रताची गोष्ट सांगितली ना, त्या दिवशी बघा मी प्रसाद आणला होता. तुम्ही म्हणालात की तुम्हालाही हे व्रत करायचंय. त्याचं काय? तुम्हाला सांगून मी किचन मध्ये गेले. त्यानंतर तिथे शकुंतला आत्या आल्या. त्या मला ना ह्या व्रताबद्दल आणि मंदिराबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती विचारत होत्या. अच्छा, मग काय झालं? अजून काही विचारलं का त्यांनी? आणि त्यांनी असंही विचारलं की देवळामध्ये खूप गर्दी असते का म्हणून. त्या म्हणत होत्या की त्यांना हे व्रत करायचंय, म्हणजे नवरा कसा जरी असला तरी सुद्धा त्याला सद्बुद्धी यावी यासाठी आपण हे व्रत केलं पाहिजे असं म्हणत होत्या त्या. पण ताई, जर त्यांना हे व्रत करायचं होतं तर त्यांनी हे व्रत तुमच्यासोबतच केलं असतं ना. तेव्हाच मला खूप विचित्र वाटलं. म्हणजे बघा ना ताई,
जो नवरा पोरी विकायची कामं करतो त्याच्यासाठी हे व्रत करणं कितपत योग्य आहे? मी त्यावेळी त्यांना काही बोलले नाही, पण मला असं वाटतंय की त्यांनी एवढी सगळी माहिती विचारलीच कशाला जर त्यांना हे व्रत करायचंच नव्हतं. म्हणजे ताई तुमच्या लक्षात येत आहे का की मला काय म्हणायचंय ते? आलं लक्षात. मी बघते काय करायचं ते. तू ये. हं. मामा काही करून हा केमिकल हल्ला ज्यांनी केलाय त्याला शोधून काढायलाच हवं. नाही काय आहे, त्या माणसाला असं सोडून देऊन चालणार नाही. कारण हा हल्ला फसलाय म्हणल्यावर तो याच्यापेक्षा जबरदस्त हल्ला करणार हे नक्की. त्याला शोधण्यासाठी नक्की मला काय करायला हवं तेवढं सांग, मी लगेच कामाला लागतो. तू एक काम कर मामा, तू देवळात जा त्या आणि त्या देवळात जाऊन असं केमिकल वगैरे घेऊन कोणी माणूस आला होता का, कोणी पाहिलंय का अशी जरा चौकशी कर. बरोबर. आणि जर काहीच हाती लागलं नाही ना तर देवळाच्या कमिटीकडे जा. त्यांना आपलं नाव सांग. त्यांना सांग घडल्या प्रकरणाचा बोभाटा झाला तर देवळाच्या कामकाजातही अडथळा येऊ शकतो, म्हणून आम्ही हे सगळं प्रायव्हेटली हँडल करतो हे त्यांना समजावून सांग. त्यांना सांग देवळाची बदनामी व्हायला नको म्हणून जरा मदत करा. मला वाटतं करतील ते कोऑपरेट. छान. तुझा प्लॅन ऑफ ऍक्शन अगदी बरोबर आहे. मी लगेच कामाला लागतो. आलोच. माझं मन किती जपतोस तू, म्हणून मी इतकं प्रेम करते तुझ्यावर. आय लव्ह यू श्रेयस. आय लव्ह यू. इतक्या सकाळी कुठे निघालात मामा? ब्रेकफास्टची वेळ झालीये. खायचं नसेल ना तुम्हाला तर मी चहा टाकते तुमच्यासाठी. निदान चहा तरी घेऊन जा. तुमच्यासाठी चहा आणू का? हा ते हे मी शब्द फुटत नाहीत याच्या तोंडून. विकेट गेली आहे ताराला बघून. बरं ऐक, आत्ता मला काहीही नको. मी एका महत्वाच्या कामासाठी चाललोय. द्यायचं असेल ना तर मला बेस्ट लक दे, चालेल? मामा ह्या तर नेहमीच आहेत. ऑल द बेस्ट. तुमचं जे काही काम असेल ना ते नक्की पूर्ण होईल. थँक्यू. चल येतो. आणू. तुमच्यासाठी चहा आणू की आणखी काही हवंय? नाही ते हे काही हवं असेल तर सांगा, मी चटकन करून देते. नाही नाही काही नको मला. कॉल्स आलेत मला करायचेत महत्वाचे कॉल्स.
काही बोलणं झालं का श्रेयस सरांसोबत? त्यांना सांगितले का मी सांगितलेली माहिती? नाही ग, त्याला सांगायला माझ्याकडे निदान ढोबळ पुरावा तरी हवा, तरच मी त्याला हे सांगू शकते. आजीचा फोन? काय ग आजी, कसा काय फोन केलास आज? कसं काय फोन केलंस म्हणजे? तुला आठवण आहे का आजीची? एवढा मोठा हल्ला झाला, त्यातून जावई बापूंनी तुला वाचवलं. मला साधं कळावं असं वाटलं नाही तुला? आजीच्या जीवाला घोर लागला असेल असं नाही वाटलं तुला? अगं पण तुला कसं कळलं? नाही म्हणजे मी करणारच होते फोन, पण मोठी आली आहे फोन करणारी. तू नाही केला फोन, जावई बापूंनी केला. म्हणाले मला तुमच्या नातीवर केमिकल हल्ला झाला आणि त्यातून ती सुखरूप वाचली आहे. पण माझ्या जीवाला घोर तर लागणारच ना ग. काय म्हणतेस? म्हणजे श्रेयसने खास तुला फोन करून सांगितलं? वय त्यात नवल वाटण्यासारखं काय आहे? नाही नाही, तसं काही नाही. हे बघ, तू स्वस्त बसू नकोस. त्यांना तर द्रष्टांना चांगला धडा शिकव. म्हणजे ते शकुंतला आणि रग्या यांचंच काम आहे ते. नक्की सांगते मी तुला. आजी अगं, कारणाशिवाय कशाला त्यांचं नाव घेतेस? तुला तर माहितीये ना. अगं मला समजा माहिती आहे. त्या दिवशी मी तुमच्या घरी आले होते ना, तेव्हा तुमच्या घराच्या बाहेर मला रग्या उभा असलेला दिसला. त्याच्या हातामध्ये एक गॅलन होता आणि मला पाहून लपवत होता. पण मी बरोबर पाहिलं. अगं तुझ्यावर जो हल्ला झाला ना, त्यात तेच केमिकल असणार. मी तुला सांगते तुझ्यावर. मी तुला फक्त सावध करायला आलोय. आज काही झालं तरी एकटी घराच्या बाहेर पडू नकोस. तुझ्या जीवाला धोका आहे. आजी जरा काम आहे, मी तुला करते नंतर फोन. ठीक आहे, कर नंतर. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे त्या दिवशी रग्या जे म्हणत होता ते बरोबर होतं. तो मला म्हणाला की तारा देवळात जाऊ नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. म्हणजे त्याला नक्कीच हे सगळं माहिती होतं. मी त्याचा ऐकला नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि ओढून निघून गेले. म्हणजे कदाचित रग्यानेच श्रेयसला निरोप पोहोचवला असणार आहे मला वाचवण्यासाठी. आता त्याला शंका न येता त्याला कॉन्टॅक्ट केला पाहिजे. अमृता, तुझा फोन देतेस का मला जरा? होते. अमृता, तुला जर ह्या नंबरवरून फोन आला तर उचलू नकोस प्लीज. हो. तू लक्ष दे, मी आलेच. हो. बापरे, आता ही कोण? हे बघा, तुम्ही जे कोणी आहात, तुमच्या सांगितलेल्या पत्त्यावर मी आलोय. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे काम मी नाही केलंय. हो, ज्यांनी मला हे काम सांगितलं होतं त्यांना अर्ध्या वाटेपर्यंत मीच आणलंय. कोणी दिलं होतं तुला हे काम?